ते सांगत राहिले होतं. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या. आपले भाऊ आपले असे चर्चा झाली आता साहेबासोबत की सगळेश्वरी जांभूळराजेंनी. दुसरं मराठा आणि कुणबी एकच आहे. याच व्यासपीठावर महाजन साहेब आले होते. त्यांनी सांगितलं आपल्याला आधार लागतो कायदा पारित करायला. तर आता 57 लाख ते 63 लाख नोंदीचा आधार मिळाला. आता मराठा आणि कुणबी एक आहे, कायदा पारित करायला अडचण नाही. 2 सांगितले नोंदीचे. तिसरा हैदराबादचं घ्यायचे, कारण पूर्ण मराठवाडा हा पूर्वी कुणबी म्हणून असलेल्या त्या शासकाजवळ नोंदी. त्यावेळेस शासक निजाम होता. निजामाकडे कारण आता शासक येत त्यावेळेस ते शासक हे होते. त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाज हा कुणबी. तर ते गॅजेट लागू करावं. 17 संस्थांचा सुद्धा गॅजेट. त्यामुळे बोलतोय होतं तिकडे कल्याण होईल आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे 3 विषय सांगितले. आणि राज्यसभासोबत ते 3 विषय चर्चा झाली. चौथा आपल्या अंतर्वाणी सर राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू होते. ते फक्त म्हणजे प्रक्रिया सुरू आहे. तर प्रक्रिया सुरू आहे का नाही माहीत नाही. पण आता राजेसाहेब आले थोडे हे शब्दाला लिहिले म्हणून बोलायला लागणार. तुम्हाला माहिती नाही कोणाची कळवळी नाही, कारण मी कोणालाच मुली येत नाही. त्यामुळे मी कळत करण्यावळी. पण राजेसाहेब बोलले का करते तो मला 5-7 अनुभव सर जरी बोलताना सांगितलं होती त्याच्यात असं असायचं एवढं करायला लागलं. राजेसाहेब टाकले ना वैद्य कामाला लोक करून घेतले. तुझे नाही करत ती आहे म्हणून कधी आहे ते आहे. म्हणजे 2-4 न्यायाधीशाचा विषय होता आपल्या. ते सुद्धा होत नव्हतं 5-6 वर्ष त्यांनी केलं म्हणून ते आले. त्यांच्या समोर विषय मांडले. आता केसीच्या बद्दलचं सांगितलं. आपला 5वा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती कुणबी नोंदीची व्यक्ती तिला अर्ज नाही करायचं. तिला लगातार सारखा शोधायला कामात ठेवायचं. सारखं 24 घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्याला नोंदी शोधायच्या बाबत ती एक चर्चा सांगितली. आणि बाकीचे तर दिलेले आपण त्यांच्याकडे ते झाले तर या आपल्या ज्या एकूण मागण्या आहेत ना त्याविषयी सविस्तर चर्चा झाली. आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राज्यसभा मागण्या. आता याच्या व्यतिरिक्त हे मागण्या नाही का पण आमचा अर्थ मी सांगतो की ज्या नोंदी सापडल्या हे मागणी नाहीये. मागण्या ह्या 5-7 सांगितल्या तुम्हाला. आणि 7 का 9 आहेत तरी ओरिजिनल मागण्या CM साहेबांकडे दिल्या. पण या आम्ही वरच सांगतो थोडं की नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र द्या. काही अधिकारी जातीवादीकडून मुद्दाम करायला लागले. जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याचं विनाकारण अडचण आणायला पोराला आता नेटला द्यायचे म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा. ते 2 सांगितले. आणि तिसरं असं की काही पोरांनी ECBCतून EWS मधून फॉर्म भरले. जर ECBCतून सॉरी EWS मधून जर ECBC द्यायचं असलं आता दिल्या 10% आरक्षण त्यांना पोरांना तर EWS मधून ECBC देता येते किंवा ECBCतून त्यांना केंद्रासाठी EWS मध्ये जाता येते. पण ज्या पोराजवळ कुणबी प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून OBC देता येईल. म्हणजे ते फुलं केलं नाही. जसं EWS आणि ECBC साठी फुलं केलं एकमेकात जाया तसं याच्याकडे ऑलरेडी कुणबीचं प्रमाणपत्र आहे ते मध्ये अजिबात चालत नाही. तो ते सांगत नाही. राज्य सरकारच्या एखाद्या सचिवांना आम्हाला आदेश द्यायला पाहिजे कुणाला ती संस्था असते त्या संस्थेच्या चेअरमनला किंवा EMD ला.